नमस्कार. सांस्कृतिक ठेवामध्ये तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. उद्या सर्वच जण आपण शिवजयंती साजरी करणार आहोत. तर ही खऱ्या अर्थाने साजरी होणार आहे का? आज जर छत्रपती शिवाजी महाराज आपल्या महाराष्ट्रात फिरले असते, आज जर ते असते, तर त्यांनी काय पाहिलं असतं? आपण ज्या स्वराज्याचा अभिमान बाळगतो, ते आज त्यांच्या स्वप्नासारखं आहे का? हा प्रश्न विचारला की मन थरथरतं. महाराजांचं स्वराज्य म्हणजे त्यांना सिंहासनाची लालसा नव्हती. त्यांना हवं होतं ते स्वराज्य, जिथे आई बहीण सुरक्षित असेल, जिथे शेतकरी निर्धास्त झोपेल, जिथे न्याय खरेदी विक्री होत नाही, जिथे धर्म म्हणजे माणुसकी असेल. महाराजांनी तलवार उचलली सत्ता मिळवण्यासाठी नाही, तर ती अन्याय थांबवण्यासाठी होती. पण आजचं वास्तव काही वेगळंच सांगतं. आज आपण त्यांच्या नावाने घोषणाबाजी करतो, पण त्यांच्या विचारांवर चालतो का? स्त्रियांच्या डोळ्यातली भीती पाहून महाराजांचं हृदय पिळवटलं नसतं का? शेतकऱ्यांच्या आत्महत्या पाहून त्यांनी आकाशाकडे पाहून प्रश्न केला नसता का? आज महाराज असते तर त्यांनी आपल्याला एक प्रश्न नक्कीच केला असता. मी गड जिंकले, सर्व किल्ले जिंकले, पण तुम्ही माणसांची मनं तरी जिंकलीत का? मी स्वराज्य उभं केलं, पण तुम्ही ते जपलत का? आता महाराज परत येणार नाहीत, परंतु आपण त्यांना जिवंत ठेवू शकतो. आपल्या कृतीतून, आपल्या विचारांतून. स्वराज्य किल्ल्यावर नसतं, ते आपल्या वागण्यात असतं. म्हणून ही शिवजयंती साजरी करत असताना या सर्व गोष्टींचं भान ठेवून आपण शिवजयंती साजरी करूया. जय भवानी, जय शिवराय.